सँडहन्स रोड स्थानकावर धावत्या लोकलची 4 प्रवाशांना धडक, अपघातात 2 प्रवाशांचा मृत्यू, लोकल वाहतूक विस्कळीत झाल्याने प्रवाशांचे हाल। कोरेगाव पार्क जमीन व्यवहार प्रकरणी बावधन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल, उपनिबंधक रवींद्र तारू, दिग्विजय सिंगवर गुन्हा दाखल, पार्थ पवारांचं नाव घेणं यंत्रणांनी टाळलं। पार्थ पवारांच्या कंपनीच्या पुण्यातील जमीन गैरव्यवहार प्रकरणी चौकशीला वेग, सहाय्यक दुय्यम निबंधक रवींद्र तारूंवरील निलंबनाच्या कारवाईसंदर्भात मुख्य सचिवांकडे अहवाल सादर, शासकीय जमीन असूनही खातरजमा न करता नोंदणीचा ठपका। जमीन गैरव्यवहार प्रकरणाशी कुठलाही संबंध नाही, 3 ते 4 महिन्यांआधी माझ्या कानावर आलं होतं, मी सांगितलं चुकीचं करू नका, अजित पवारांनी झटकले हात। कुणाचा तरी दबाव असल्याशिवाय वतनाच्या जमिनीचा व्यवहार होत नाही, एकनाथ खडसेंचा बडे मुद्देमध्ये दावा, तर सत्तेत राहून चौकशी कशी होईल, त्यामुळे अजित पवारांनी राजीनामा द्यावा, सचिन सावंतांची मागणी। पार्थ पवारांच्या या प्रकरणात काही विषयच येत नाही असं म्हणत सुप्रिया सुळेंकडून पार्थ पवारांची पाठराखण करत सरकारवर निशाणा। मनोज जरांगेंना जीवे मारण्याची धमकी देणारे आणि कट रचणारे दोघं ताब्यात, बीडच्या जरांगे समर्थकांकडून देण्यात आलेल्या तक्रारीनंतर जालना पोलिसांची कारवाई। नागपूरमध्ये मंत्र्यांच्या बंगल्यावर कोट्यवधींचा खर्च, मुख्यमंत्र्यांकडून न्यूज 18 लोकमतच्या बातमीची दखल, सीएमकडून अधिकाऱ्यांची झाडाझडती, बंगल्यावर 35 लाख खर्च केला जाणार, सार्वजनिक बांधकाम विभागाचा खुलासा। कथित जमीन घोटाळा प्रकरणामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांनी हात झटकलेत, माझा या प्रकरणाशी संबंध नाही, मी कायद्याच्या चौकटीत काम करणारा माणूस आहे, माझ्या नावाचा वापर करून कोणी चुकीचं करत असेल तर त्याला माझा पाठिंबा नाही, मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची चौकशी करावी असं अजित पवार म्हणाले। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवारांवर गंभीर आरोप करण्यात आले। 1800 कोटींची जमीन पार्थ पवारांच्या कंपनीनं फक्त 300 कोटींमध्ये खरेदी करून स्टॅम्प ड्युटी ही माफ केल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केला। महाराष्ट्राची लूटमार करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, पार्थ पवारांनी सर्व नियम गुंडाळले, 1 लाखाचं भांडवल असलेल्या कंपनीला हे कसं शक्य होतं असा सवाल अंबादास दानवेंनी विचारला। 48 तासात स्टॅम्प ड्युटी माफ, तर 27 दिवसात व्यवहार पूर्ण झाला, पार्थ पवारांना जी सवलत दिली ती सर्वांना द्या असं दानवे म्हणाले। कथित जमीन घोटाळा प्रकरणामध्ये चौकशीचे आदेश दिलेत, या प्रकरणाची सगळी माहिती मागवली आहे असं मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितलं। अजित पवार अशा गोष्टींना पाठीशी घालणार नाही असंही फडणवीसांनी सांगितलं। पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन करण्यात आली। पार्थ पवारांवर करण्यात आलेल्या आरोपांची ही समिती चौकशी करणार आहे। जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश देण्यात आले, कुठलीही अनियमितता असल्यास अतिशय कडक कारवाई केली जाणार अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली। पार्थ पवार कथित जमीन घोटाळा प्रकरणामध्ये 2 जणांचं निलंबन करण्यात आलं। तहसीलदार सूर्यकांत येवले आणि दुय्यम उपनिबंधक रवींद्र तारू निलंबित झाले आहेत, त्यांचं निलंबन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले। पार्थ पवार यांच्या जमीन खरेदी प्रकरणातल्या अनियमिततांचा दस्तावेज न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलाय, तर सब रजिस्ट्रार तारू, पार्थ पवार यांची अमेडिया कंपनी आणि कुलमुख्तार शीतल तेजवानी यांनी संगनमत करून शासनाची फसवणूक केल्याचं राज्याच्या मुख्य सचिवांना देण्यात आलेल्या अहवालाच्या कॉपीतून समोर आले। पार्थ पवारांच्या जमिनीची फाईल महसूल मंत्री असताना माझ्याकडे आली होती, एकनाथ खडसे यांनी हा मोठा दावा केला, तर या प्रकरणाबाबत अधिक माहिती मागवली आहे, लवकरच माध्यमांसमोर मांडणार आहे असंही खडसे म्हणाले। दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवारांनी राजीनामा द्यावा असं एकनाथ खडसे म्हणाले। न खाऊंगा न खाने दूंगा म्हणणारे आता लुटून खायला लागलेत, राजरोसपणे दरोडा टाकला जातोय, हा दरोडा दुसरा तिसरा कोणी नाही तर सत्ताधीश टाकतायत असं म्हणत हर्षवर्धन सपकाळ यांनी अजित पवारांवर टीका केली।
पुण्यातील पार्थ पवार यांच्या जमीन प्रकरणाविषयी मला काहीही माहीत नाही, यामुळे मी याबद्दल काही भाष्य करणं उचित ठरणार नाही, अशी प्रतिक्रिया नरहरी झिरवळ यांनी दिली. जमीन गैरव्यवहार प्रकरणावर नितेश राणेंनी प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिलेत. आपला असेल किंवा विरोधक असेल, जो कोणी असेल तो सुटणार नाही, जो दोषी असेल तो सुटणार नाही, असं नितेश राणे म्हणाले. कोणताही घोटाळा केला नाही, कोणतंही बेकायदेशीर कृत्य केलं नाही, असं म्हणत अजित पवारांनी आरोपांना उत्तर देणं कधीच टाळत नाहीत, अशी प्रतिक्रिया रुपाली पाटील ठोंबरेंनी दिली. जमीन व्यवहार रद्द होण्याची आवश्यकता आहे. जमीन देणाऱ्या आणि घेणाऱ्या दोघांवरही गुन्हा दाखल व्हावा आणि ईडी सीबीआय आता झोपलीय का, असा सवाल काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी विचारला. जे कोणी दोषी असतील त्यातील एकालाही सोडणार नाही. जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये सखोल कारवाई केली जाईल, अशी माहिती चंद्रशेखर बावनकुळेंनी दिली. वतनाची जमीन घेण्याचा अधिकारच नाही, त्यामुळे जमीन गैरव्यवहार प्रकरणाची निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी व्हावी, वतनाची जमीन घेणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई व्हावी, अशी मागणी सचिन खरात यांनी केली. मी शेतकऱ्यांसाठी मागणी करतो, यामध्ये टोमणे कुठे आले? शेतकरी कर्जमुक्त झाला पाहिजे, हा टोमणा आहे का, असा सवाल उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना विचारला. मी घरी बसून माझा महाराष्ट्र वाचवला, मी घरी बसलो म्हणता, पण तुम्ही बाजार बसवे लोक आहात, असा हल्लाबोल उद्धव ठाकरेंनी केला. उद्धव ठाकरे घराबाहेर पडले याचा मला आनंदच आहे. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ठाकरेंचा दौरा सुरू आहे. पराभवानंतर ठाकरे बाहेर पडलेत, अशी टीका फडणवीसांनी केली. ठाकरेंच्या दौऱ्याकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली आहे. लोक पकडून आणणं सुरू आहे, असं फडणवीस म्हणाले. राहुल गांधींचा हायड्रोजन बॉम्ब म्हणजे फुसकी लवंगी असल्याची टीका मुख्यमंत्री फडणवीसांनी केली. लोकांचा लोकशाहीवरचा विश्वास राहू नये, असा राहुल गांधींचा प्रयत्न असल्याचा आरोप त्यांनी केला. माझ्या घातपाताचा कट रचला गेलाय, पण असल्या पैदाशीला मी गिनत नाही. या प्रकरणी दोघांना ताब्यात घेतलंय, पण धमकी देणाऱ्यापेक्षा करून घेणारा कोण आहे? तू नेता असला तरी चुकीच्या ठिकाणी हात टाकला, असं म्हणत जरांगेंनी इशारा दिला. तर उद्या 11 वाजता धमकी संदर्भात खुलासा करण्याचंही त्यांनी सांगितलं. ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंचे बीडमधील निकटवर्तीय परमेश्वर वाघमोडे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. लक्ष्मण हाकेंनी बीड जिल्ह्यातील सर्व कार्यक्रम घेणं बंद केल्यानं तुम्ही धनगरांच्या मदतीला येत असाल तर आमची नाही तर तुमची लढाई तिकडं पलीकडं आहे, असं वाघमोडे म्हणाले. मंत्री नितेश राणेंनी नाशिकमध्ये गोदा आरतीसाठी हजेरी लावल्याचं पाहायला मिळालं. नितेश राणे अचानक नाशिक दौऱ्यावर गेले. दरम्यान यावेळी त्यांनी हजेरी लावल्याचं दिसून आलं. अहिल्यानगर शहरातील ऐतिहासिक जैन मंदिराची जागा विकण्याचा प्रयत्न होतोय. दरम्यान हा घाट आम्ही हाणून पाडणार असल्याचा इशारा माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी पत्रकार परिषदेत दिला. यापूर्वी किरण काळे यांनी आमदार संग्राम जगताप यांच्यावर ही जागा वापरण्याचा आरोप केला होता. शहापूरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला खिंडार पडलेला आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कसारा विभागातील 200 कार्यकर्त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. शिवसेना नेते प्रकाश पाटील, आमदार शांताराम मोरे आणि ठाणे ग्रामीणचे जिल्हा प्रमुख मारुती धिरडे यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्ष प्रवेश झाला. पुण्यातील मनसे पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये राज ठाकरेंनी शाखाध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांना फटकारलं. राज ठाकरे यांच्याकडून बैठकीत मनसे पदाधिकाऱ्यांची कानउघडणी करण्यात आली. काम करायची इच्छा नसेल तर पद सोडा, इतके दिवस काय काम केलं ते दाखवा, असं त्यांनी पदाधिकाऱ्यांना फटकारलं. शिवसेना खासदार संजय राऊत आजारी असल्यानं त्यांनी सार्वजनिक जीवनातून ब्रेक घेतलाय. दरम्यान अशा परिस्थितीमध्येही त्यांचं काम सुरूच असल्याचं दिसतंय. संजय राऊतांनी एक ट्विट केलं, हात लिहिता राहिला पाहिजे, कसेल त्याची जमीन आणि लिहिल त्याचे वृत्तपत्र, हा आमच्या पिढीचा मंत्र होता, असं राऊत म्हणाले. सोलापुरातील शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील आणि शहराध्यक्ष संतोष पवार यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्ष प्रवेश सोहळा पार पडला. नारायण राणे, रवींद्र चव्हाण यांच्यामुळेच नगराध्यक्ष झालो, यामध्ये बाकी कोणाचंही श्रेय नाही, असं म्हणत माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी नितेश राणेंवर पलटवार केला. अहिल्यानगरमधील नगरपालिका निवडणुकीसाठी बाळासाहेब थोरात यांनी मोर्चे बांधणी सुरू केली आहे.
थोरातांनी शिर्डीसह अनेक ठिकाणी बैठका घेतल्या. आम्ही 2019 साली झालेल्या आघाडीनुसार निवडणुकीला सामोरे जाणार असं म्हणत थोरातांनी मनसेच्या सहभागाबद्दल सूचक वक्तव्य केलं. सध्या इच्छुकांना उमेदवारी अर्ज वाटप करण्याचं सुरू आहे. त्यांची पडताळणी होईल आणि अधिकृत उमेदवारी त्यानंतर जाहीर होईल. युतीबाबत पालकमंत्र्यांशी चर्चा करून त्यानंतर जागा वाटपाचा निर्णय होईल अशी माहिती संजय सावकारे यांनी दिली. पालघर नगर परिषद हद्दीतील मतदार याद्या तयार करताना शिवसेना आणि नगरविकास विभागाकडून दबाव टाकला जातोय असा आरोप भाजपचे पदाधिकारी अशोक अंभुरे यांनी केला. निवडणुकीच्या तोंडावर हा आरोप झाल्यानं पालघरमध्ये महायुतीमध्ये कलगीतुरा रंगण्याची शक्यता आहे.